माझ्या विश्वबंधू भगिनीनो, एक प्रसंग माझ्या जीवनामध्ये गेल्याच महिन्यात आला की आमच्या सर्वच कुटुंबामध्ये आम्ही संध्याकाळी सगळी का चर्चा करत बसलो होतो आणि काय डोक्यात विषय आला की उद्या आपण अक्कलकोटला जायचं. फार दिवस आपण अक्कलकोटला गेलेलो नाही, उद्याच जायचं. आणि मग आम्ही सकाळी सगळी आवरावरी करून प्रवासासाठी बाहेर पडलो. 10:15 आम्ही घरातून निघालो आणि पंढरपूर मार्गे अक्कलकोटला गेलो. तिथं पोचलो आम्ही साधारणपणे 6:15च्या दरम्यान अक्कलकोटमध्ये. आणि तिथं सारी व्यवस्था वगैरे आहे हे ते सगळं ऐकून मला माहिती होतं. त्याच्यामुळं इतकंसं आधी नियोजन करून परफेक्ट तिथं नोंदणी करणं हे या गोष्टीची कल्पना फारशी मला होती, पण मला ते नियोजित नसल्यामुळं अचानक ठरल्यामुळं काय होतंय ते उद्या जाऊया, महाराजांचाच हुकूम झाला आहे, बोलवलंच तिने भेटीला आपल्या, आपण निघायचंच या आतुरतेनं मी गेल्यामुळं तिथं 6 वाजता गेल्यानंतर सगळं वेगळं चित्र बघायला मिळालं. संपूर्ण अक्कलकोट फुल होतं. तिथलं भक्तनिवासमध्ये चौकशी केली, पार्किंगमध्ये गाडी लावायची चौकशी केली, सगळ्या ठिकाणी फुल. सगळे प्रॉब्लेम वाटायला लागले. आता हे सगळं कसं जमतंय हा विषय आमच्या कुटुंबापुढं निर्माण झाला. आमच्या कुटुंबातले आम्ही सगळेच लोक त्या ठिकाणी गेलो होतो. आता काय करायचा विषय घेऊन डोक्यात येत असतानाच थोडंसं पार्किंगच्या बाजूला एक पार्किंग मिळालं, तिथं गाडी लावली आणि आम्ही थोडंसं जरा रिलॅक्स होऊया म्हटलं, जरा कुठेतरी घोटभर चहा पाणी घेऊया म्हणून एका चहाच्या गाडीच्या ठिकाणी थांबलो. तिथेही प्रचंड गर्दी चहा घ्यायच्या ठिकाणी. आणि आम्ही चहा घेत असतानाच आमचा विषय चालला होता, आता हे सगळं आमचं कसं व्हायचं. आता सगळं फुल आहेत, हॉटेल्स फुल आहेत, भक्तिनिवास सगळं फुल आहे. आता राहायचं कुठं, राहण्याची व्यवस्था काय, महाराज काय करतात स्वामी समर्थांनी जर बोलवलंय, आलोय त्यांच्या नगरीत, आता पुढचं काय. 6, 6:30 झाले, 7 वाजता आमच्या पुढा प्रश्न तयार झाला. आणि तिथंच एक मुलगा आला अचानक. आमची चर्चा चालूच होती. काका म्हटलं काय अडचण आहे तुम्हाला. तर मी म्हणलो बाळ, हे आम्ही आमच्या कुटुंबातली एवढी 6-7 लोक आहोत, आम्हाला एक रूम पाहिजे. अहो आमच्या आहे म्हटला वाडा, इथं जवळच आहे, दाखवतो चला तुम्हाला रूम. जर ती पसंत पडली तर बघा, तुम्ही थोडी वयस्क माणसं आहात आणि जरा माडीवरून चढावून जावं लागते, खाली सगळं बाथरूम संडासची व्यवस्था वगैरे आहे, तुम्हाला पसंत पडते का बघा म्हणून तो दाखवायला आम्हाला घेऊन गेला. आणि त्याच्या वाड्यात आम्ही एंट्री केली. आम्हाला ते आता बरोबर म्हटलं काही जरी असलं तरी अचानक आलोय, राहण्याची व्यवस्था काय, एक 5-6 तास आपल्याला इथं झोपावं लागेल, सकाळी लवकर निघायचंच आहे, दर्शन आपलं होणं महत्त्वाचं, तर आरती सुरू आपण तिकडं जायला पाहिजे. आणि हा विचार करून आम्ही तिथं सगळं मटेरियल साहित्य त्या रूममध्ये उतरवलं. आणि त्याच मुलगा म्हटला, अहो आता आरतीची वेळ आहे, साधारणपणे 8-8:15 आरती सुरू होत्या, तुम्हाला तिथं आता जायला पाहिजे. मग आम्ही सगळे ते साहित्य ठेवून सगळं फ्रेश होऊन आरतीसाठी गेलो. योगायोग असा, आरतीच्या ठिकाणी सुद्धा वयोवृद्ध आम्ही माणसं असल्यामुळे तेवढ्या गर्दीतून आम्हाला लोकांनी जावा काका पुढं, जावा काकी पुढं, तुमच्याबरोबर आणखी कोणा घ्या त्यांना पुढं, असं करत करत ते मध्ये असे 3-4 पार्ट आहेत. त्यात एकदम मंदिराच्या समोर असणाऱ्या पार्टमध्ये जिथं पॅक होतंय सगळं, तिथंच उभा केलं नेऊन तिथल्या सगळ्या स्वयंसेवकांनी. हा योगायोग किती चमत्कार आहे बघा. आणि आम्हाला ती आरती व्यवस्थित मिळाली. आरती झाल्यानंतर दर्शन इतकं उत्तम झालं त्या गर्दीतनं सुद्धा, की ढकलाढकली एवढी असताना, चेंगराचेंगरी एवढी असताना, तिथं असणाऱ्या स्वयंसेवकांनी हाताचं कडं करून आम्हा 5-6 वयस्क माणसांना बरोबर त्या दर्शन पाळीतून देवाचं दर्शन दिलं. आणि हळूच बाजूला आता तुम्ही मागं जाऊन बसा म्हटले. आणि मग आम्ही थोडा वेळ त्या देवाच्या सगळ्या परिसरात रिलॅक्स झालो. आणि 5 मिनिटात म्हटलो की काय योगायोग, महाराजांच्या आतुरतेनं भेट घेण्यासाठी आम्ही अचानक आलो. आणि कसं होणार असं वाटत असताना रूम दिली, सगळं दर्शन दिलं. आता म्हटलं जेवायचं, भक्तिनिवासमध्ये गेलो जेवायला. तिथं पाळी फार प्रचंड होती. आता तिथं त्या गर्दीत उभा राहून जेवण घेण्याचं म्हटल्यानंतर परत म्हटलं आपण परत रूमवरती आलो, थोडा आणखी आवरावरी करूया आणि जाऊया, तोपर्यंत पाळी कमी होती असं वाटलं. तर तो मुलगाच, ज्याचं घर, ज्यानं आम्हाला खोली दिली, तो मुलगाच म्हणाला, काका काय अडचण काय, महाप्रसाद इथं 10:30 वाजेपर्यंत असतो, इथं समोरच आमच्या वाड्याच्या बाजूनं मधनं थोडंसं जावा, चाळोबाचा मठ आहे, तिथं 10:30 पर्यंत महाप्रसाद चांगल्या प्रकारचा मिळतो, काही अडचण नाही. मग आम्हाला तेही माहिती नव्हतं. तो दाखवायला आला तो मठ. तिथं आम्ही गेलो. चाळोबाच्या मठात जेवण रांगेत त्या मुलग्यानं आम्हाला उभा केलं. त्या रांगेतून आम्हाला 15 मिनिटात तिथं जेवणाची व्यवस्था, मंडपात बसायला जागा मिळाली. आणि जेवण आम्हाला तर वाटलं 9-9:15 झाली असतील, कसलं मिळते काय, पण इतकं सुंदर जेवण होतं. 5ही पक्वानाचं ताट होतं.
सगळ्या प्रकारचे आवडीचे पदार्थ असणारं ताट त्या चाळोबाच्या मठात होतं. आम्ही यथेच्छ मनसोक्त आणि परत परत त्याने आम्हाला वाढलं, आग्रहानं वाढलं. त्याच्यामध्ये काही गोड पदार्थाचं जे काही गोड पदार्थ होते, त्या गोड पदार्थांचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही जरा वयस्क माणसं, शुगर वगैरे गोड, पण आम्हाला ते खाल्लं, आम्हाला ते आवडलं. आम्ही ते जेवण यथेच्छ जेवलो आणि चाळोबाच्या मठातनं संवाद आला. त्या वाड्यात ज्या मुलग्यानं आम्हाला खोली दिली होती तिथं आम्ही उतरलो आणि आम्हाला इतका आनंद वाटला की बाबा सकाळी आम्ही ठरवलं रात्री आणि सकाळी बाहेर पडलो, कसलंही नियोजन नसताना महाराजांचं दर्शन महाराजांनी आपणहून बोलवून घेऊन आम्हाला दिलं. हा दत्ताचा अवतार महाचमत्कारिक आहे. म्हणून अक्कलकोट स्वामी महाराजांची नगरी असून त्या नगरीमध्ये सुद्धा त्यांनी त्या वाड्यात उतरलेल्या माणसानं आम्हाला त्यांचा काही इतिहास सांगितला की हे महाराज इतके आहेत की त्यांच्या कुटुंबात सुद्धा त्यांनी कुणाला पुढे दीक्षा दिली नाही. हे वैशिष्ट्य आहे. ह्या नगरीतल्या स्थानिक माणसांच्याकडे बघितलं तर हे सगळे वाडे असे आहेत की तुम्हाला सगळं दिसतंय, हे सगळं मोठे मोठे वाडे. पण इथल्या स्थानिक पातळीवरच्या माणसांच्या बद्दल थोडंसं काय असता, काय महाराजांच्या मनात असेल आम्हाला सांगता येणार नाही. पण इथं येणारी गर्दी बघितली तर जगातील जगप्रवास करून दत्तानं हा स्वामी समर्थाचा अवतार घेतला आणि इथं ते नगरीत आमच्या जन्माला आले आणि तो अवतार स्वामी समर्थांचा इतका मोठ्या प्रमाणात माणसाला ओढून देऊन भक्तिपोटी दत्ताच्या रूपात दर्शन स्वामी समर्थाच्या रूपात आम्हाला देतो. आणि त्याचा प्रचितीने अनुभव एक दिवसातला इतका सुंदर आला की त्या ट्रिपमध्ये कुठलंही नियोजन नसताना प्रचंड गर्दीत महाराजांनी आम्हाला दर्शन दिलं. ही स्वामी समर्थ स्वामी महाराजांची आमच्या कुटुंबावर झालेली अनंत कृपा आहे. याचं कारणही काय असेल मी माझ्यावर नेलेल्या मुलांना पण सांगितलं, सुनबाईंना पण सांगितलं की बाबा मी दत्ताची भक्ती माझ्या वयाच्या 10 वर्षापासून करतोय. माझ्या मनात येते त्यावेळेला मी जातो. दर पौर्णिमाला माझी ही वाडी असतेच. काही वेळेला मधल्या आजारपणात काही 1-2-4 पौर्णिमा चुकल्या असतील. म्हणून ह्या अक्कलकोटचं फार दिवसापूर्वी दर्शन झालं होतं त्यावेळी मी नोकरीत असताना. ह्याच्यानंतर मी गेलोच नव्हतो आणि अचानक मनात आल्याने ट्रिप ठरवली आणि यशस्वीरित्या पार पडली. ही स्वामी समर्थांची कृपा जगावर आहे. म्हणून अक्कलकोटला जाणं म्हणजे स्वामींनीच बोलवून घ्यावं लागतं. तोच माणूस अक्कलकोटकडे जातो, अक्कलकोटपर्यंत पोहोचतो. ह्याची प्रचिती मला स्वतःला आली. हा अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटला म्हणून मी माझा हा स्वतःचा अनुभव आपल्याला एक दिवसात नियोजित केलेल्या ट्रिपचा एवढा आनंद दिला आम्हाला की आम्हाला प्रत्यक्ष महाराज समोरच आमच्या आजही बसलेत, तिकडून आल्यापासून दिसतंय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.